नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2026-27मध्ये बी.एड करायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी अगदी खात्रीशीर माहिती, अगदी CET पासून अगदी कॉलेज ॲडमिशनपर्यंत अगदी CETचा अभ्यासक्रम असेल, प्रिपरेशन असेल, याची प्रॉपर माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिले जाणार आहे। त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर माहिती आणि मदत मिळून जाणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे बी.एड CETचं रजिस्ट्रेशन आणि आवश्यक कागदपत्रे कोणकोणती असतात, तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। तर साधारणतः याच डिसेंबर महिन्याच्या साधारणतः दुसऱ्या आठवड्यापर्यंत बी.एड CETचं नोंदणीचं वेळापत्रक येईल आणि डिसेंबर महिन्याच्या अखेरपासून किंवा आणि संपूर्ण जानेवारी महिना म्हणजेच लक्षात घ्या रजिस्ट्रेशनसाठी 1 महिना पूर्ण दिला जातो। त्यामुळे ही नोंदणी प्रक्रिया डिसेंबर महिन्याच्या अखेरपासून सुरू होण्याची शक्यता आहे। मागील वर्षामध्ये साधारणतः 28 तारखेपासून ही ऑनलाईन नोंदणी सुरू झाली होती आणि डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये हे वेळापत्रक आलं होतं। तर बी.एड अभ्यासक्रम अजून तरी 2 वर्षाचाच आहे। 1 वर्षाचा GR जोपर्यंत येत नाही आहे तोपर्यंत अभ्यासक्रमामध्ये बदल नसणार आहे आणि या संदर्भात स्पष्टता देखील काही दिवसांमध्ये येणार आहे। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे CETच्या रजिस्ट्रेशनसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे CETच्या रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला प्रोफाईल निर्मिती करावी लागते। जास्त डॉक्युमेंट लागत नाही आहेत, अपलोड करण्यासाठी फक्त तुमचा फोटो लागतो, सही लागते आणि ओळखीचा पुरावा, याच्यामध्ये पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन असेल किंवा कॉलेजचा ID कार्ड देखील तुम्ही यामध्ये एक ID प्रूफ टाकू शकता। तर ही डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावी लागतात आणि इतर सर्टिफिकेट असेल तर याच्यामध्ये 10वीचं सर्टिफिकेट असेल किंवा 12वीचं सर्टिफिकेट असेल, ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट असेल, तर अशा सगळे डॉक्युमेंट तुम्हाला फक्त माहिती भरण्यासाठी लागणार आहेत। ते कुठल्याही प्रकारचे स्कॅन करून अपलोड करावे लागत नाही। तर लक्षात घ्या, तुम्ही बी.एड ॲडमिशनसाठी मिनिमम म्हणजे कमीत कमी शैक्षणिक पात्रता डिग्री म्हणजे ग्रॅज्युएशन हवं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा त्याच्यापेक्षा हायर एज्युकेशन असेल तर तुम्ही बी.एड CETसाठी अर्ज करू शकता। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जे विद्यार्थी अंतिम वर्षामध्ये शिकत आहेत म्हणजेच ग्रॅज्युएशनच्या अंतिम वर्षामध्ये शिकत आहेत तर अशा विद्यार्थ्यांना देखील बी.एड CETचा फॉर्म भरता येतो। तर अशा प्रकारे तुम्हाला ही कागदपत्रे लागणार आहेत। तर लवकर CETचे वेळापत्रक येईल आणि डिसेंबर महिन्याच्या अखेरपासून बी.एड CETच्या ऑनलाईन फॉर्म सुरू होणार आहेत। तर आपले व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल आजच जॉईन करा, जेणेकरून तुमच्या सर्व शंका आणि त्यांचं समाधान मिळून जाणार आहे। तर याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच बी.एड CETचा अभ्यासक्रम काय असतो, त्यानंतर प्रत्येक विषयानुसार क्वेश्चन सिरीज देखील आपण अगदी मोफत देणार आहोत, जेणेकरून तुम्हाला त्याचा अगदी मोफत आणि प्रॉपर उपयोग CETसाठी होणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील कॅन्डिडेटपर्यंत नक्की शेअर करा। बी.एड CET संदर्भात अगदी खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।